पण जो बंधारा पाहताय तो खरं तर कोरडा ठणठणीत हे एवढंच विशेषण याला खरं तर समर्पक आहे. कारण माझ्या पाठीमागे तुम्ही कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाहताय आणि त्या बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा नसल्यामुळं आपण त्याला ठणठणीत म्हणतोय. याची नक्की ठणठणीत होण्यामागची परिस्थिती काय आहे ते सविस्तर बातमीच्या माध्यमातून पाहू. खरं तर पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असणारा हा बंधारा आहे. आपण माझ्या पाठीमागे जो पाहताय बंधारा फार प्राचीन बंधारा आहे हो. आणि या बंधाऱ्यात जे काटापूर अंतर्गत जो हा त्याचा लाभ क्षेत्राचा भाग आपण बघताय तो कोरडा ठणठणीत पडलेला आहे. यामुळं कोरडा ठणठणीत पडायला खरं तर हे वातावरण कारणीभूत नाहीये. गेले अनेक दिवसांपासून या बंधाऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं पाणी होतं आणि आता पाणी असल्यानंतर ज्यावेळेला नोव्हेंबरचा कालावधी येतो दिवाळीच्या नंतर खरं तर हा बंधारा लोखंडी पाया टाकून पॅक करायचा असतो. मात्र सध्या काय झालेलं आहे दिवाळीच्या नंतर नदीला प्रचंड प्रवाहात पाणी वाहत होतं. म्हणून तो बंधारा पॅक करता आला नव्हता. खरं तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा बंधारा पॅक करायला सुरुवात केली. त्यावेळेला पुरेसा पाणीसाठा या नदीतून वाहत होता आणि त्यामुळं संबंधित कंपनीनं, संबंधित ठेकेदारानं आणि ज्या विभागानं हे पॅक करण्याचं टेंडर काढलं होतं, त्या पॅक करण्याच्या टेंडरच्या ठेकेदारानं खरं तर याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे होती. कारण या लाभ क्षेत्रातले शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. मात्र संबंधित ठेकेदारानं हे काम गुणवत्ताचं करण्याऐवजी त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्याचं काम केलं असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. कारण इथं प्रत्येक मोहरीतून पाणी निघून जातंय हे आपण पाहूया. खरं तर आपण प्रत्यक्षात त्या बंधाऱ्यातून पाणी कुठून वाहतंय आणि हे खरं तर ठेकेदाराची चूक आहे का नाही आणि इथं संबंधित पाटबंधार विभागाचा कोण कर्मचारी होता की नाही याची देखील आपण माहिती घेणार आहोत. मंडळी, आपण पाहताय तो मान नदीचा परिसर आणि मान नदीचे एक पात्र आहे. इथं संपूर्ण परिसर खडकाळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पाहू शकताय हे काम ज्या ठेकेदाराने केलं होतं त्या ठेकेदाराची खरं तर जबाबदारी होती की व्यवस्थित तुंबण्याची. मात्र व्यवस्थित तुंबला नसल्यामुळं हे पाणी पूर्णपणे त्या बंधाऱ्याच्या फळ्यांच्या दोन्ही फळ्यांच्या मधून चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता इथं या ठिकाणी पाणी बघूया आपण. या बंधाऱ्याच्या फळ्या ज्या आहेत त्या फळ्या व्यवस्थित न लावल्यामुळं खरं तर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या पाण्याची भीषण कमतरता आपल्याला जाणवत असल्याचं स्पष्ट दिसतंय. दिवसेंदिवस तीव्र उन्हाळा सुरू होतोय आणि सुरू झालेलं आहे. हे पाणी आपण वाहणारं पाणी बघतोय. या पाण्याच्या वाहण्यामुळं खरं तर बंधाऱ्याच्या पलीकडच्या बाजूला पाणी शिल्लक राहिलेलं नाहीये. खरं तर आपण आणखी जवळ जाऊन बघूया. बंधाऱ्याचा भाग आहे आणि त्या बंधाऱ्यात ज्या ठेकेदाराला हे काम मिळालं होतं बंधारा तुंबण्याचं ते त्यांनी व्यवस्थित तुंबलेलं आहे का नाही हे खरं तर पाहणं गरजेचं आहे. आपण पाहू शकताय या बंधाऱ्याच्या ज्या फळ्या त्यांनी टाकलेल्या आहेत तिथून प्रचंड असं पाणी वाहत असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. खरं तरी चुकीची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणं ही एवढं पाणी वाया जात असेल तर बंधाऱ्यात पाणी अडणार कसं. आपण पाहू शकताय साधारणतः विहिरीला जशी नळ असतात किंवा बोरवेलला नळ असतात तशा पद्धतीने सगळ्या ठिकाणावरून पाणी वाहतंय. ही झाली एक दरवाजाची बाजू. खरं तर दुसऱ्या दरवाजामध्ये पण तीच परिस्थिती आहे. आपण पाहू शकताय. थोडं आपण झूम करूया. दुसऱ्या दरवाजामध्ये पण त्याच पद्धतीनं पाणी पूर्णपणे वाया चालल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. त्यानंतर हा तिसरा दरवाजा आहे. हा चौथा दरवाजा आहे. ही ज्या ठेकेदाराला हे काम मिळालं होतं हे फळ्या व्यवस्थित टाकून पाणी अडवण्याचं हे सगळं चित्र बघितल्यानंतर संबंधित ठेकेदारानं काम व्यवस्थित केलेलं आहे का नाही हे स्पष्ट होतंय. एवढ्या प्रचंड प्रमाणात जे पाणी वायाचं ट्रॅक्टरनं ह्या पद्धतीनं ह्या फळ्या पॅक केलेल्या आहेत. त्यामध्ये व्यवस्थितपणा अजिबात नाहीये. इथं खरं पाणी कमी झाल्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे आपण हे दाखवतोय की कॉन्ट्रॅक्टरच्या कामाची पद्धत काय आहे ते. अनेक ठिकाणी बंधाऱ्यामध्ये फळ्या कमतरतेनं कमी टाकलेल्या आहेत. आपण पाहू शकता बंधाऱ्याच्या डाव्या बाजूला या ज्या लोखंडी फळ्या अशा ठेवलेल्या आहेत. खरं तर या फळ्यांचा वापर करणं देखील गरजेचं होतं. मात्र या फळ्यांचा वापर तिथे केलेला दिसत नाहीये.
चक्क या फळ्या या ठिकाणी पडून राहिल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही फळ्या अशाच पुरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर काही दिवसांपूर्वी खरं तर काही भंगारवाल्यांनी या फळ्यांच्यावर डाव देखील साधला होता. फळ्या अशा एका बाजूला ठेवायच्या आणि त्यानंतर वेल्डिंगच्या मशीननं कटिंग करून त्या फळ्यांचा भंगार म्हणून उपयोग करायचा. मात्र ही खरं तर पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे. पाटबंधारे विभागाचे जे कोणी बीट अधिकारी असतील इकडचे या भागातले, त्यांनी खरं तर हे पाहणं सध्या गरजेचं आहे. पूर्णपणे मोकळं झालेलं पात्र आपण पाहतोय. या खरं तर पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली असती, पण जर त्या फळ्या व्यवस्थित टाकल्या असत्या तर हा पाणीसाठा अनेक दिवस इथं खरं लोकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या उपयोगात पडला असता. मात्र तसं काही झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. इथं आपण बघू शकता अत्यल्प पाणीसाठा आता फक्त शिल्लक राहिलेला आहे आणि खरं हा पाणीसाठा सुद्धा शिल्लक राहू शकतो, पण त्यासाठी संबंधित ठेकेदारानं आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं पाहणी करणं गरजेचं आहे. जर पाहणी नाही केली तर आहे तो पाणीसाठा देखील खरं निघून जाऊ शकतोय. आपण पाहताय, आपण पुन्हा एकदा पाहूया हा पाणीसाठा आणि त्या लोखंडी फळ्या व्यवस्थित न टाकल्यामुळं लागलेल्या धारा आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. खरं तर हे काम शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं आहे. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी इथं थांबून व्यवस्थित पॅक आहे की नाही हे पाहणं गरजेचं होतं. मात्र शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला व्यवस्थित पॅक करायची विनंती केली होती, पण ती विनंती त्यांनी धुडकावून लावत काम कसं तरी पूर्ण करून दिलेलं आहे. हे असे शेळ्या, मेंढ्या, जनावरं खरं तर या बंधाऱ्यावर पाणी साठा असल्यामुळे येत असतात. मात्र काही दिवसात त्यांनाही हा पाणीसाठा आता अपुरा पडणार आहे. म्हणजे पाणी संपल्यात जमा असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बंधारा लिकेज असल्यामुळं आपण पाहू शकता बंधाऱ्याच्या पात्रामध्ये जो परिसर आहे तो पूर्णपणे आपल्याला मोकळा दिसतोय. अल्पसा पाणी पुरवठा आता इथं शिल्लक राहिलेला आहे आणि हा पाणी पुरवठा खरं तर हा 15 दिवसाच्या आत संपू शकतो. सध्या त्या बंधाऱ्याच्या फळ्यामधून पाणी वाया जाण्याचं प्रमाण देखील सुरूच आहे. मात्र संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत. त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनी अजूनही वेळेत लक्ष दिलं तर हा 15 दिवसाचा पाणीसाठा खरं तर अजून 3 आठवड्यावर सुद्धा जाऊ शकतो आणि इथल्या लाभधारक शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना याचा आणि शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या लोकांना सुद्धा याचा पाणी पुरवठा हा उपयोगी पडू शकतो. कोरडा ठणठणीत पडलेला बंधारा ही केवळ नैसर्गिक चूक नाहीये, तर ही चूक आहे ठेकेदाराच्या कृत्रिमतेची. त्यामुळं पाटबंधारे विभाग या ठेकेदाराबद्दल नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कारण ही बातमी आपण याचसाठी करतोय की शेतकऱ्यांच्यावर जो वेळोवेळी जो अन्याय होतोय आणि शासकीय निधीचा जो चुराडा होतोय तो चुराडा थांबला पाहिजे. शासन ज्या गोष्टींसाठी पैसा खर्च करतंय त्या गोष्टी खरं तर त्या लोकांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यामुळंच संबंधित ठिकाणी शासनाच्या वतीनं संबंधित ठेकेदारावरती कोणती कारवाई होणार हे पाहणं सध्या गरजेचं आहे. आपला आवाज न्यूजसाठी कॅमेरामन अमोल वायदंडेसह संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.